नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निवृत्ती. आज परत एकदा नवीन कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला नवीन माहिती सांगतोय. आपला मिरचीचा प्लॉट 15 वर्षाच्या पुढे झालेला असेल, त्यासाठी ब्लॅक थ्रिप्स, रस शोषक किडी, मावा तुडतुडे आणि अळीसाठी एक कॉम्बिनेशन सांगतोय. ते तुम्ही नक्की वापरून पहा मित्रांनो. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डिक्रोज घ्यायचं आहे. हे पाण्याचं पीएच मेंटेन करते. आपल्याला पहिल्यांदा पाण्याचं पीएच मेंटेन करायचंच आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये मग घ्यायचं आहे आपल्याला फिप्रोनिल 80% हे 2 ग्राम प्रति पंपाला घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे मित्रांनो निओसिल. निओसिलचं काम आहे मित्रांनो प्लांट बुस्टर, प्लांट प्रोटेक्टर आणि हे रस शोषक किडीपासून संरक्षण करायचं काम करतं. त्याच्यामुळे हे आपल्याला घ्यायचंच आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आळीसाठी क्रॅक्रॉन घ्यायचं आहे मित्रांनो. क्रॅक्रॉनमध्ये प्रोफेनोफॉस 50% येतं. हे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट दोन्ही पद्धतीने काम करतं मित्रांनो. आळीचं पण आणि थ्रिप्सचं पण काम करेल. आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला सनरिच ॲग्रोचं रिच इफेक्ट घ्यायचं आहे. सनरिच ॲग्रोचं रिच इफेक्टचं कार्यक्रम काय करते, हे प्रकाश संश्लेषणचं काम करतं, परत फुटव्याचं काम करतं, झाडवाढीचं काम करतं, पत्ती रबर मेन म्हणजे पत्ती रबरचं काम करतं मित्रांनो. त्यासाठी हे पंपाला 40 मिली आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये परत मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे स्टिकर. स्टिकर हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, कारण की स्टिकर हा पसरून आणि खालून पण काम करतो. स्टिकर आपल्याला 10 मिली पंपाला घ्यायचं आहे मित्रांनो. काही अडचण असल्यास माझा नंबर आहेच तुमच्याकडे व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्राम, यूट्यूबला आहेच. आपण काही अडचण असल्यास कॉन्टॅक्ट करू शकता आपण. धन्यवाद.